आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात दाखल झालेल्या वारकरी बंधू भगिनींच्या सेवेसाठी आदर फाउंडेशन पुणे यांच्या वतीनं सलग तिसऱ्या वर्षी भव्य वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये यंदा 200हून अधिक तज्ञ डॉक्टर्स वारकऱ्यांच्या आरोग्याची अविरत काळजी घेत आहेत। आदर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वानंद पाटील यांनी या शिबिराबद्दल माहिती देताना सांगितलं की आदर फाउंडेशनचे हे वारी सेवा शिबिराचे सलग तिसरे वर्ष आहे। केवळ औषधोपचार किंवा गोळ्यांचे वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता वारकऱ्यांमध्ये आरोग्यविषयी जनजागृती निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। यासाठी डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्यविषयक अनेक जनजागृती सत्रे घेतली जात आहेत। पुण्यात नवी पेठेतील पुणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक 17, नवी पेठ विठ्ठल मंदिर आणि उद्यान प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या सेवा शिबिरामध्ये वारकऱ्यांसाठी अत्यंत गरजेच्या आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या औषध व गोळ्यांचे मोफत वाटप केले जात आहे। दातांचे आरोग्य आणि त्या संबंधित तक्रारींवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत। वारीत पायी चालल्यामुळे वारकऱ्यांच्या पायांना व शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपी दिली जात आहे। पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने देखील वारकऱ्यांवर उपचार केले जात आहेत। आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि प्रवासात स्वतःला निरोगी कसे ठेवावे याबद्दल तज्ञ डॉक्टरांकडून वारकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते। सध्या हे वारकरी आरोग्य शिबिर केवळ पुणे शहरापुरतेच मर्यादित आहे। मात्र वारकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेता पुढील वर्षापासून पुण्याच्या बाहेरही इतर वारी मार्गांवर या आरोग्य शिबिरांचा विस्तार करण्याचा मानस अध्यक्ष स्वानंद पाटील यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, जय हरी विठ्ठल। मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन पुणे। आदर फाउंडेशन पुणे यांचं हे सलग तिसरं वर्ष आहे वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं। आम्हाला खूप आनंद होतोय की आदर फाउंडेशन मध्ये अनेक डॉक्टर 200+ डॉक्टर आज कार्यरत आहेत। 3 ठिकाणी आपलं हे शिबिर होत आहे। आता आपण 17 नंबर शाळा जी पुणे महानगरपालिकेची आहे तिथे आहोत। विठ्ठल मंदिर आणि उद्यान प्रसाद मंगल कार्यालय इथे हे शिबिर सुरू आहे। आदर फाउंडेशनचा हा प्रयत्न असतो की नुसतं औषध किंवा गोळ्या वाटप न होता हे सगळे डॉक्टर वारकऱ्यांच्या आरोग्य विषयक जनजागृतीपर अनेक सत्र घेतात। त्याचबरोबर आरोग्य तपासणी होते, त्याचबरोबर ज्या गरजेच्या आहेत त्या गोळ्या त्यांना दिल्या जातात। दंत तपासणी, दंत चिकित्सा, फिजिओथेरपी, आयुर्वेद अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत। सर्व वारकऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आदर फाउंडेशन बरोबर असाच कायम राहू देत। आदर फाउंडेशनच्या वर्षभर अनेक आरोग्य विषयक उपक्रम सुरू असतात। आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो। आपण हे वारकऱ्यांचं जे शिबिर आहे हे सध्या पुण्यात करत आहोत। पुढच्या वर्षीपासून आपण पुणेही जाणार आहोत।